नवी मुंबई महानगरपालिकेच्या दिघा विभागातील मध्यवर्ती स्मशानभूमीत आधुनिक विद्युत दाहिनी बसविण्यात यावी, अशी मागणी प्रभाग क्रमांक 2च्या शिवसेना नगरसेविका गौरी आंग्रे यांनी महानगरपालिका महासभेच्या माध्यमातून केली आहे. दिघा परिसराची वाढती लोकसंख्या आणि अंत्यसंस्कारासाठी नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी लक्षात घेता मध्यवर्ती स्मशानभूमीत विद्युत दाहिनीची सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे आंग्रे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. तर पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करताना लागणारे लाकूड, धूर आणि पर्यावरणावर होणारा परिणाम यामुळे विद्युत दाहिनीचा पर्याय अधिक सोयीस्कर व पर्यावरणपूरक ठरू शकतो, असे मत त्यांनी मांडले. आपल्या दिघा विभागामध्ये जे स्मशानभूमी आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक क्रिमेटोरियम देण्यासाठी, कारण आजूबाजूला तुम्ही जर बघितलं दिघा प्रभागामध्ये तर आपलं स्मशानभूमीच्या आजूबाजूलाच रहिवाशी आहेत, म्हणजे भरपूर प्रमाणात, म्हणजे या एका साईडला झोपडपट्टी रहिवाशी आहेत आणि एक साईडला पार्क नावाची बिल्डिंग आहे. मग ते त्यांचे वारंवार कंप्लेंट्स येत होते की एखादं समजा कोणाचं मयत झालं त्याचं ते धूर वगैरे आमच्या म्हणजे त्यांच्या घरामध्ये पण जातोय, तर मोठ्या प्रमाणामध्ये त्रास वगैरे सगळ्यांना होतच होता. त्याच्यासाठी मी या ठिकाणी मागणी केली इलेक्ट्रिक क्रिमेटोरियम. तर दिघा प्रभागात जर प्रभाग क्रमांक 2 बघितलं तर तिथे जवळजवळ 15 ते 17,000च्या वर रहिवासी आहेत. मतदार तर जाऊनच दे, पण रहिवासी तेवढ्या प्रमाणात आहेत. लहान मुलांना मेन खूप त्रास होतोय आणि वयोवृद्ध लोक असतात त्यांना त्या धुराचा अत्यंत खूप त्रास होतोय. पॅनल क्रमांक 2 मध्ये जवळजवळ 2 स्मशानभूमी आहेत. तर माझी मागणी अशी आहे की दोन्हीकडे तुम्ही इलेक्ट्रिक क्रिमेटोरियम, जसं आपण ठाणा किंवा आपण ऐरोलीला बघितलं तर ॲडव्हान्स्ड टाईपचे सगळे फॅसिलिटीज आपण उपलब्ध करून देतो. मग ही एक छोटंसं पाऊल असेल दिघामध्ये इलेक्ट्रिक क्रिमेटोरियम करायचं. पालिका प्रशासन, नवी मुंबई.